नमस्कार शेतकरी बांधवांनो, बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बाजारभावविषयक माहिती तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मिळत राहील. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभावविषयक माहिती पाहणार आहोत. चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया. तर शेतकरी बांधवांनो, हे तुम्ही शनिवार रोजीचे कांदा बाजारभाव पाहू शकता. येवला बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 18,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 200 रुपये तर कमाल दर हा 1281 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1050 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 14,208 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 500 रुपये तर कमाल दर हा 1380 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1170 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 4,640 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 500 रुपये तर कमाल दर हा 1221 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1150 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 9,966 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 500 रुपये तर कमाल दर हा 1290 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1100 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 1,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 1,500 रुपये तर कमाल दर हा 1,800 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,725 रुपये देण्यात आलेला आहे. नागपूर बाजार समितीमध्ये जो पांढरा कांदा आहे त्याची एकूण आवक ही 660 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 1,500 रुपये तर कमाल दर हा 2,000 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,875 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नाशिक बाजार समिती. त्यामध्ये जो पोळ कांदा आहे त्याची एकूण आवक ही 3,478 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 400 रुपये तर कमाल दर हा 1,401 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,100 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती. त्यामध्ये जो पोळ कांदा आहे त्याची एकूण आवक ही 21,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 350 रुपये तर कमाल दर हा 1,340 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,050 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सांगली फळे भाजीपाला बाजार समिती. त्यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवक ही 2,712 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 500 रुपये तर कमाल दर हा 2,000 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,250 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नेवासा गोडेगाव बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 13,144 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 300 रुपये तर कमाल दर हा 1,500 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,000 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कोपरगाव बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 4,864 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 400 रुपये तर कमाल दर हा 1,188 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,050 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मनमाड बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 5,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 300 रुपये तर कमाल दर हा 1,300 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,150 रुपये देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे येवला अंदरसूल बाजार समिती. त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही 6,000 क्विंटल झालेली आहे. त्यासाठी किमान दर हा 300 रुपये तर कमाल दर हा 1,240 रुपये देण्यात आलेला आहे. तर सर्वसाधारण दर हा 1,100 रुपये देण्यात आलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजारभाव देण्यात आला आहे याविषयी माहिती पाहिलेली आहे. अशाच कांदा बाजार भविष्यक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद.